Hello students, welcome back to our channel GSB Maths. स्टुडंट्स 10th स्टँडर्डची एक्झाम चालू आहे आणि ऑलरेडी काही पेपर्स मी दिले आहेत आणि आता नंबर आहे आपला मॅथ्स पार्ट 1चा. तर 6 मार्चला आपला मॅथ्स पार्ट 1 म्हणजेच अल्जेब्राचा पेपर आहे आणि त्यासाठी आपण काही महत्त्वाचे टॉपिक या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे टॉपिक जे एक्झाममध्ये नेहमीच विचारले जातात. तर ज्यांनी रेग्युलर स्टडी केला आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. ज्यांनी उशिरा सुरुवात केली असेल त्यांना एक्झाममध्ये ॲव्हरेज मार्क्स मिळवण्यासाठी त्यांनी हे टॉपिक करायलाच पाहिजेत. सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट. सो स्टुडंट्स, तुम्हाला माहीतच असेल मॅथ्स पार्ट 1मध्ये अल्जेब्रा आहे आणि त्यामध्ये टोटल 6 चॅप्टर्स आहेत. त्यामध्ये लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स फर्स्ट चॅप्टर आहे, जो सर्वात जास्त वेटेजला 12 मार्क्सला विचारला जातो. त्यानंतर सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा देखील 12 मार्क्ससाठी विचारला जातो. अरिथमॅटिक प्रोग्रेशन, फायनान्शियल प्लॅनिंग आणि प्रोबॅबिलिटी हे 3 चॅप्टर जे आहेत ते 8 मार्क्सला विचारले जातात. आणि स्टॅटिस्टिक्स हा थोडा किचकट वाटतो तर तो देखील 12 मार्क्सला विचारला जातो. तर अशा प्रकारे एक ॲव्हरेज वेटेज आहे या चॅप्टर्सचे ॲज पर बोर्ड क्वेश्चन पेपर. तर खूप डीपमध्ये जाण्यापेक्षा आता तुम्ही जे मोठे मोठे क्वेश्चन्स विचारले जातात त्यांची प्रॅक्टिस केली की त्यामध्ये तुमची सर्व चॅप्टर्सची रिव्हिजन झाल्यासारखी असते. त्यामध्ये बऱ्यापैकी टॉपिक कव्हर होत असतात. आता तुमचा फर्स्ट चॅप्टर घेतला तर त्यामध्ये ग्राफिकल मेथड, क्रॅमर्स रूल खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत, ज्यावर 100% बोर्डकडून क्वेश्चन विचारले जातात. दरवर्षी 1-2 क्वेश्चन त्या मेथडवर विचारले जातात. क्रॅमर्स रूलमधील तुमचे डिटर्मिनंट वगैरे फाईंड करण्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. सो तुम्ही हे असे मोठे मोठे क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तरी तुमचा बऱ्यापैकी टॉपिक कव्हर होऊन जातात. सो या चॅप्टरवर 12 मार्क्सचे क्वेश्चन येतातच. त्यानंतरचा चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामध्ये बेसिकली फॅक्टरायझेशन, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड अँड फॉर्म्युला मेथड या 3 मेथडपैकी 2 मेथड ॲटलिस्ट क्वेश्चन पेपरमध्ये असतातच. सो तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तरी तुमचा भरपूर असा टॉपिक कव्हर होऊन जाईल. त्यानंतर सेकंड चॅप्टरचे फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड या व्यतिरिक्त क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स यावरही एक क्वेश्चन येतो. रूट्स रिलेटेड एक क्वेश्चन असतोच. सो त्याची थोडी प्रॅक्टिस करून घ्यायची. सो थर्ड चॅप्टर आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच AP. तर यामध्ये फर्स्ट टर्म फाईंड करण्यासाठी म्हणजेच A फाईंड करण्यासाठी, D म्हणजे कॉमन डिफरन्स फाईंड करण्यासाठी किंवा nth टर्म फाईंड करण्यासाठी यावर क्वेश्चन येतोच किंवा सम फाईंड करण्यासाठीही क्वेश्चन विचारला जातो. सो यावरही एक नजर टाकून घ्यायची. हे फर्स्ट 2 चॅप्टर जे आहेत तर ते तुम्हाला खूप छान मार्क्स देऊन जातात. आणि त्यानंतर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि प्रोबॅबिलिटी हे असे 2 चॅप्टर आहेत की जे तुम्ही खूप इझी टू मॉडरेट टाईपचे क्वेश्चन यावर विचारले जातात आणि तुम्ही इझिली ते सॉल्व करू शकता. त्यामुळे या 2 चॅप्टरचीही तयारी ठेवायची. सो तुमचा फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन, थर्ड ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि त्यानंतरचा एक चॅप्टर जो आहे तो प्रोबॅबिलिटी. तर या 4 चॅप्टरची जरी तुम्ही तयारी केली तरी तुम्ही ॲटलिस्ट 30+ जाऊ शकता. तर प्रोबॅबिलिटी हा एक असा चॅप्टर आहे की जो भरपूर मार्क्स देऊन जातो आणि खूप इझी टू मॉडरेट टाईपचे क्वेश्चन यावर विचारले जातात. यामध्ये सॅम्पल स्पेससाठी कॉमनली 1 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो अँड राईट ऑल पॉसिबल आउटकम्स असाही प्रश्न विचारला जातो. सो यामध्ये वर्ड प्रॉब्लेम जरी असतील तरी ते खूप इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. सो तुम्ही यावरही छान फोकस ठेवू शकता. आणि बाकी फायनान्शियली प्लॅनिंग, स्टॅटिस्टिक्स थोड्या वेळ तुम्ही स्किप जरी केले तरी हे 4 चॅप्टर तुम्ही जरी व्यवस्थित केले तर तुम्ही इझिली 30+ जाऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर आता लास्ट मिनिट तुम्ही तुमची एक्झाम छान देऊ शकता. सो हा होता छोटासा व्हिडिओ तुमच्या अभ्यासाला फोकस आणि बूस्ट करण्यासाठी. सो थँक्स फॉर वॉचिंग.